मीरा भाईंदरमध्ये 5 जणांना विषबाधा, 3 वर्षीय चिमुकलीचा मृत्यू. फॉरेन्सिक लॅबमध्ये टीम घटनास्थळी दाखल. मीरा भाईंदरमधील जय बजरंग नगर येथे राहणाऱ्या एकाच कुटुंबातील 5 जणांना अन्नातून विषबाधा प्रकरणी फॉरेन्सिक टीम घटनास्थळी दाखल झाली आहे. खाण्याचे नमुने घेतले असून अहवाल आल्यानंतर ही विषबाधा आहे की कोणी जेवणात विष टाकले याचा तपास पोलीस करत आहेत. त्या 6 जणांपैकी रमेश हा धोक्याच्या बाहेर असून त्याच्याकडे पोलीस विचारपूस करीत आहेत. काल चिकन बनवले होते आणि ते 5 जणांनी खाल्ले होते. रमेश हा ताडी पिल्याने तो नशेत होता, अशी प्राथमिक माहिती समोर येत आहे. भाईंदर येथील रमेश मोरिया यांच्या कुटुंबातील नीलम मोरिया आणि राजकुमार मोरिया यांच्यावर मीरा भाईंदर मधील पंडित भीमसेन जोशी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. तर चाहत मोरिया आणि अनामिका मोरिया यांची प्रकृती गंभीर असल्यामुळे जे रुग्णालयात मुंबई येथे हलवण्यात आले आहे. रमेश मोरिया याला विषबाधा झाली नसून तो ताडीच्या नशेत असल्याचे पोलीस तपासात उघड झाले असून त्यांच्या घरात पोलिसांना शिळा भात, वडापाव खराब अवस्थेत मिळून आले आहेत. विषबाधेचे नेमके कारण स्पष्ट न झाल्यामुळे पोलिसांनी प्रकरण संशयास्पद मानून फॉरेन्सिक टीमला पाचारण केले आहे. या संपूर्ण घटनेचा तपास मीरा भाईंदर पश्चिम पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र कांबळे करत आहेत. ब्युरो रिपोर्ट, सिंधू प्रभात, मीरा भाईंदर. सर, काय सगळं विषबाधा झालेली आहे, काय नेमकं प्रकरण आहे? ओके, सकाळी आम्हाला भेटलेल्या माहितीनुसार रमेश मोरिया ही जी फॅमिली आहे ते भाईंदर पश्चिम मध्ये बजरंग नगर मध्ये राहते. आम्हाला मिळालेल्या माहितीनुसार रमेश मोरिया, त्यांची वाईफ, त्याचा चुलत भाऊ आणि त्यांच्या 3 मुली असा 6 जणांचा कुटुंब होतं आणि ह्याच्यामधल्या 5 लोकांना ही विषबाधा झालेली आहे अशी आम्हाला माहिती भेटल्यानंतर आमचे भाईंदर पोलीस स्टेशनचे पोलीस घटनास्थळी पोहोचले आणि ते जे ज्यांना विषबाधा झाली होती ते लगेच त्यांना आपण हॉस्पिटलमध्ये घेऊन गेलेलो आहोत. त्याच्यामध्ये त्यांच्या जे 2 मुले आहेत ते जे हॉस्पिटलमध्ये ऍडमिट आहेत आणि त्याची जी बायको आणि त्याचा चुलत भाऊ आहे ते टेम्बो हॉस्पिटलमध्ये ऍडमिट आहेत. ह्याच्यामध्ये रमेश मोरे यांची 3 वर्षाची एका मुलीची डेथ झालेली आहे आणि ह्याच्यामध्ये आमची फॉरेन्सिक व्हॅन घटनास्थळी पोहोचल्यानंतर तिथे जे आम्हाला सॅम्पल्स वगैरे जे भेटले ते आम्ही कलेक्ट केलेले आहेत आणि आमचा ह्याच्यामध्ये पुढील तपास चालू आहे. सर, ही नेमकी विषबाधा कशामुळे झाली, काय नेमकं कारण सांगितलं? नाही, प्राथमिक दृष्ट्या आम्हाला असं दिसत आहे की त्यांनी जे अन्न घेतलं होतं संध्याकाळी त्यातून त्यांना विषबाधा झालेली असावी, पण ह्याच्यामध्ये आमचा पुढील तपास चालू आहे.